नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्तापर्यंत कामिनी स्वतःचा जीव वाचवत वाचवत पळत असते आणि शेवटी काहीही झालं तरी तिला घरी येणं याशिवाय पर्याय नसतो. कामिनी सगळ्या कामाची विल्हेवाट लावून शेवटी आता घरी आलेली असते. आत्तापर्यंत मित्रांनो आपण बघितलं की कामिनी गायब असते. ज्या दिवसापासून बाबांचा ऍक्सिडेंट झालेला असतो, ऍक्सिडेंट घडवलेला असतो, त्या दिवसापासून जे कामिनी गायब झालेली असते ती आत्तापर्यंत कुठे काय कोणाच्याही हाताला लागलेली नसते. पोलीस सुद्धा कसून तिची चौकशी करत असतात, कसून तिचा शोध घेत असतात, पण कामिनी कुणाच्याही हाताला लागत नाही. कामिनी साधीसुधी बाई नसतेच. काही झालं तरी कामिनी कोणाच्या हाताला येणार नाही हे सगळ्यांनाच गॅरंटी असते. फक्त कामिनी रागिणीशी फोनवर बोलत असते, काय काय नाही तेवढे अपडेट देत असते, पण एक्झॅक्टली कुठं आहे, ती काय करते, कशासाठी घराच्या बाहेर आहे, रागिणीला सुद्धा काही पत्ता लागू दिलेला नसतो. कारण कामिनीला रागिणीवर सुद्धा विश्वास नसतो. रागिणी आणि का दोन्ही सुद्धा बिनडोके याची गॅरंटी कामिनीला असतेच. त्यामुळे कामिनी अगदी अलर्ट राहत असते या सगळ्यांपासूनच. आता मात्र कामिनीने ठरवलेलं असतं की आता घरी जावं लागणार आणि कामिनी घरी आल्याशिवाय तिला पर्याय नसतोच. काहीही झालं तरी खूप दिवस झालेले असतात ती बाहेर असते. रागिणीकडून घरची काही माहिती ती मिळवत असतेच. आजोबा शुद्धीवर आलेले असतात, पण ते कोमात असतात, ते काही बोलू शकत नाही, काय नाही, पहिल्यासारखीच त्यांची अवस्था असते. त्यामुळे कामिनी ठरवते की घरी जाऊया. तसाही म्हातारा काही बोलणार नाहीये, काही सांगणार नाहीये, मग घरी जायला काहीच हरकत नाहीये. म्हणून कामिनी आता मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट घरी येते. जेव्हा आता कामिनी घरी येते तेव्हा रागिणीला फार आनंद होतो की तू आई घरी आलीस आणि तुला पोलीस शोधताय. मी सुद्धा विचारायचे कुठे कुठे तू कुठे होतीस आणि कुठे अशी अचानक गायब झाली होतीस. आई आम्ही तुझी मुलगी आहे ग, निदान मला तरी सांग नेमकी काय आणि कुठे होतीस तू, तुझ्या डोक्यात तरी काय चाललंय आणि तू प्लॅनिंग तरी काय करतेस. आता मात्र लगेच कामिनी बोलायला लागलेली असते. रागिणी जरा शांत हो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. तो जो सुहास होता ना, मी जेव्हा म्हाताऱ्याला ढकलत होते त्या सुहासने मला बघितलं की मी म्हाताऱ्याला ढकलून देतीये. म्हाताऱ्याच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे हे स्वतः बघितलेलं असतं सुहासने, आणि सुहासने हे बघितलं म्हणल्यावर तो राजनला किंवा अन्नपूर्णा आजीला येऊन सांगणार याची मला गॅरंटी होती. मी म्हाताऱ्याला ढकलून दिलं ना रागिणी, त्या क्षणाला मागचा पुढचा विचार केला नाही आणि त्या सुहासचा पाठलाग करत होते. सुहासचा पाठलाग करत करत मी कुठे पोचले माझं मलाच कळालं नाही. तो सुहास कुठे गायब व्हायचा आणि कुठे जायचा काहीच कळत नव्हतं. अगदी मी वेडीपिशी झाली होती. त्याला शोधलं, पण तो काय माझ्या हाती लागत नव्हता. कारण तो जर राजांची किंवा अन्नपूर्णा आजीच्या समोर आला तर माझी वाट लागणार हे मला माहिती होतं. मला स्वतःची वाट लावून घ्यायची नव्हती. म्हाताऱ्याला सुद्धा संपवायचंय आणि सुहासला सुद्धा संपवायचंय. याच्यानेच मी घरापासून इतके दिवस लांब राहिले. मला कुणी किडनॅप वगैरे केलं नव्हतं किंवा माझी ही वाईट अवस्था दिसतीये ती कुणीही केलेली नाहीये, मी स्वतःच करून घेतलीये. कारण त्या सुहासला शोधण्याच्या नादात, सुहासला पकडण्याच्या नादात मी कुठे कुठे काय काय गेले आणि कशी कशी भटकले माझं मला माहिती. पण मी सुद्धा कामिनी आहे. तो जरी सुहास माझ्या हातावर तुऱ्या देऊन पळाला तरी मी थोडी सोडणार आहे त्याला. आणि जरी पळाला म्हणून काय मी त्याचा नाद सोडून परत माघारी येणार होते की नाही. सुहास माझ्यासाठी फाशीचा फंदा बनला होता. तो जर घरी येतो तर मला फाशी बसणार यात काही शंकाच नाही. एकदा काय सुहासने खरं काय ते अन्नपूर्णाला किंवा राजनला सांगितलं तर हे मला जेलमध्ये पाठवणार किंवा जिवंतच ठेवणार नाही याची गॅरंटी होती. म्हणून सुहासला संपवल्याशिवाय माघारी यायचं नाही मी अशी शपथच घेतली होती. मी त्या सुहासला शोध जिकडे तिकडे अगदी पाताळात इकडे तिकडे सगळीकडे शोधला. सुहास इतका चॅप्टर निघाला की तो माझ्या हाताला येत नव्हता. अगदी पकडायच्या याच्यात आला की तिथून गायब व्हायचा. माझी माणसं आणि मी काय काय भटकत होतो, दिवस रात्र कुठे कुठे भटकत होतो. पोलिसांपासूनही स्वतःला वाचवायचं होतं, सुहासलाही पकडायचं होतं. इतक्या अवघड परिस्थितीत आम्ही कसं राहिलो आणि काय. आणि शेवटी देवाने माझं घराणं ऐकलं ग रागिणी, देवाने घराणं ऐकलं आणि तो सुहास मी पकडलाच की. सुहास मी पकडला आणि त्याला एका सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवला होता. त्याला मी सुरक्षित ठिकाणी जेव्हा बांधून ठेवला मी अगदी बिनधास्त झाले होते आणि माझ्या माणसांना सांगितलं होतं तो सापडला की त्याला जागेवर संपवायचा. त्याला आता जिवंत ठेवायत काहीच अर्थ नाहीये. त्याने इतका पळवलाय, इतका दमवलाय ना की त्याला जागेवर संपवायचा याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. माझी माणसं सुद्धा तयार झाली होती. म्हणून एका व्यवस्थित जागेवर त्याला नेणार होते की जिथे मारला तरी पण कोणाच्या लक्षात येणार नाही आणि शक्यतो सुहास कोणाला सापडणार नाही अशा ठिकाणी मला न्यायचा होता. आणि रागिणी सगळं काही काम व्यवस्थित झालं होतं. अगदी जसं प्लॅन केलाय ना परफेक्ट सगळं तसं चाललेलं होतं.
पण काय कुणास काय झालं आणि काय नाही, काय माझ्या वाईटावर सगळे टपलेत ना, तुला काय सांगू रागिनी. रागिनी म्हणते, हो ना आई, तुझ्या वाईटावर सगळेच टपलेत ग, तू एवढी चांगली वागते पण लोक बघ की सगळे वाईटच असतात. तो सुहास माझ्या हातून कसा निसटला आणि कसा नाही मला कळालंच नाही. आधी त्याला सापडण्यासाठी वन फिरले, नंतर तो सापडला, त्याला मारायचा म्हणून लांब नेला, तिथून तो जो गायब झालाय ना तो अजून सापडलेला नाहीये. रागिणी म्हणते, आई तू काय बोलते, तुला कळतंय का? हो, मी काय बोलते व्यवस्थित कळतंय, आणि म्हणूनच माझी ही अवस्था झालीय की सुहास माझ्या हातून निसटलाय. सुहास माझ्या हातून निसटलाय, त्यामुळे तो कोणत्याही क्षणी इथे अन्नपूर्णाकडे, राजनकडे येणार, त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार हे मला माहितीये. म्हणूनच मला मजबुरीने घरी यायला लागलं. आता अन्नपूर्णा आणि राजनवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचंय. ते कुठे जातात, काय, सुहासचा काही फोन वगैरे येतो का, सुहासचा आणि यांचं काही कॉन्टॅक्ट होतो का, या सगळ्याच गोष्टींसाठी मला आता विचार करायचा आहे आणि यांच्यावर लक्ष ठेवायचंय. म्हणून तर रागिनी मी घरी आले, नाही तर मी काही घरी येत नसते. तो म्हातारा मेला या आनंदात इतकी खुश होते मी, समोर याला बघितलं आणि माझ्या तळपायाच्या मस्तकात गेली. त्या क्षणापासून या सुहासला शोधतीये, कसा बसा हाती लागला. पण बघ की नशिबाने साथ दिली आणि तो फरार झाला, आणि माझं नशीब माझ्यावर उलटलंय. हा जर राजांच्या हाताला लागला तर मला कुणीच वाचवू शकणार नाहीये. अगदी देव जरी आला तरी देव वाचवणार नाही, अशी माझी वाईट अवस्था होणार आहे. म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इथे धावत पळत आलीये. आता रागिनी मला कशाकडे काहीच लक्ष द्यायचं नाहीये. मला फक्त त्या सुहासला शोधायचंय, अन्नपूर्णा आणि राजनवर लक्ष द्यायचंय की जेणेकरून त्यांची भेट होऊ नये आणि ते एकत्र येऊ नये. तो काही जर करून तिथपर्यंत पोहोचला तर तो माझं सत्य सगळ्यांना सांगणार म्हणजे सांगणार, यात काही शंकाच नाही. रागिनी म्हणते, आई खूप मोठी रिक्स आहे ग. रागिनी म्हणते, हो. कामिनी म्हणते, हो रिक्स तर आहेच, पण घ्यायला तर लागणार ना. आता एवढं मोठं केलंय म्हणल्यावर एवढी रिक्स तर आपण घेऊच या. इकडे आता अनिकाने फोन लावून सांगितलेलं असतं, नयनतारा आंटी तुम्हाला माहिती आहे का रिश कुठे आहे? त्या कमळी टमळीच्या गावी जाऊन बसलाय तो, आणि वेड्यासारखं काम करतोय, शेतात राबतोय. फार वाईट अवस्था करून घेतलीय त्याने. अनिकाला कुठून कळालं आणि कुठून नाही. अनिकाला जसं कळतं की अनिका एक मिनिटही थांबत नाही आणि लगेच नयनताराला फोन लावून सांगते. आणि जेव्हा नयनताराला कळतं की तिचा ऋषी त्या कमळी टमळीच्या नादाला लागून तिच्या गावी गेलाय, तिच्या शेतात राबतोय आणि फार स्वतःची वाईट अवस्था करून घेतली, नयनताराची अगदी तळपायाच्या मस्तकात जाते. काय करू आणि काय नाही नयनताराला सुचतच नाही. आता ऋषीला ती फोन लावते, ऋषी काही फोन उचलायला तयार नसतो. कमळीशी कॉन्टॅक्ट करायचा प्रश्नच नाही, कारण कमळीकडे कॉन्टॅक्ट नसतं. आता करायचं काय? नयनतारा म्हणते, काही झालं तरी त्या गावछापच्या नादाला माझ्या पोराला लागू देणार नाही, आणि त्या पोरीच्या तावडीतून माझ्या पोराला कसं सोडवायचं मला चांगलंच माहिती. नयनतारा आता मागचा पुढचा विचार काहीच करत नाही आणि डायरेक्ट ती आता कमळीच्या गावाला जायला निघते. जेव्हा नयनतारा विचार करते की कमळीच्या गावाला जायचंय, लगेच त्या क्षणाला ती गाडीत बसलेली असते. काहीही करून ऋषीला मला माघारी आणणं गरजेचं आहे, कारण ऋषीचं तिथे अडकला तर परत माघारी येणं अशक्य, आणि त्या घाणेरड्या गावछाप लोकांच्या मध्ये जर अडकला तर सगळं त्याचं आयुष्यच बर्बाद होऊन जाणार. नयनतारा अगदी तातडीने निघालेली असते कमळीच्या गावाला जायला, कारण तिला काहीही करून कोणत्याही परिस्थितीत ऋषीला माघारी आणायचं असतं. नयनताराने सगळीच माहिती घेतलेली असते. सगळी माहिती जमा करून कशाचाही विचार न करता डायरेक्ट ती कमळीच्या गावाला निघते. आता बघू, जेव्हा नयनतारा ऋषी, कमळी किंवा कमळीच्या घरच्या लोकांच्या समोर येणार तेव्हा काय आणि कसा धमाका करणार. नयनतारा कमळीच्या गावात गेलीये म्हणजे तमाशा करणार, यात काही शंकाच नाही. कारण ऋषीची अवस्था जी काय आहे ती फक्त कमळीमुळे. कमळी जर तिथे नसती, कमळीने जर ऋषी नादाला नसतं लावलं तर ऋषी तिथे थांबला नसता आणि स्वतःचं वाटोळं करून घेतलं नसतं. आता नयनतारा कमळीच्या घरच्यांची वाट लावणार, यात काही शंकाच नाहीये. नयनतारा रागाने निघालेली असते. बघू आता तिथे पोहोचल्यावर काय आणि कशी करते. इकडे आता सुहासने बरोबर कॉन्टॅक्ट केलेलं असतं राजनला. राजनला एका अननोन नंबरवरून फोन लावतो आणि म्हणतो की मला तुमच्याशी बोलायचंय. राजन म्हणतो, सुहास ऑलरेडी तू खूप काही करून बसलाय, आता अजिबात वेळ व्हायला घालवू नको, काय बोलायचंय ना सांग. तुमच्या वडिलांची जी काही अवस्था आहे ती फक्त कामिनीमुळे, आणि कामिनीनेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना स्वतः तिने ढकलून दिलं. मी हे स्वतःच्या डोळ्याने बघितलंय राजन सर, आणि म्हणूनच ती कामिनी मला मारण्यासाठी, मला शोधण्यासाठी वनवन भटकत होती. आणि राजन सर, तिने मला पकडलं सुद्धा होतं. तिने मला पकडलं आणि बांधून ठेवलं. ज्या दिवशी त्या मला मारून टाकणारे त्यासाठी ते मला लांब घेऊन चालल्या होता, आणि याच गोष्टीची संधी साधली, वेळ साधली, आणि तिथून मी फरार झालो. कामिनी तेव्हा थकली आणि म्हणून ती
माघारी आली आहे, नाही तर कामिनी मला मारल्याशिवाय काय मागं येणार नव्हती. कारण तिला माहिती आहे राजनकडे जर ही गोष्ट कळाली की आत्याने माझ्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केला तर राजन काही जिवंत सोडत नसतो. अन्नपूर्णा आजीला सुद्धा राजनने हा सगळा घडलेला प्रकार सांगितलेला असतो. अन्नपूर्णा आजी मागचा पुढचा विचार करत नाही. सुहास कुठेही विचारते आणि डायरेक्ट स्वतः जाऊन स्वतःच्या गाडीत बसवून तिला घरी घेऊन येते. सुहास आता घरी आलेला असतो. कामिनी, रागिनी, अनिका, राजन, अन्नपूर्णा आजी, बाबा सगळेच असतात हॉलमध्ये. सुहास म्हणत असतो या बाईनेच साहेबांना मारण्याचा प्रयत्न केला, हिने स्वतः ढकलून दिलंय, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. कामिनी म्हणते हा मूर्ख आहे, पैशांसाठी काही बोलतो, याला पैसे फेका, हा लगेच जे बोलतोय ते लगेच बदलून जाईल. कामिनी कशी आपल्याला माहिती आहे डावपेच खेळत असते. अन्नपूर्णा आजीने सगळी काही कामिनीचं सुद्धा म्हणणं ऐकलेलं असतं. वहिनी माझ्या स्वतःच्या भावाला कशी मारेल मी, विचार तरी करू शकते का स्वतःच्या भावाला मारण्याचा. हा सुहास जे काही सांगतोय ते सगळं खोटं सांगतोय, प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नको, मी दादाला मारण्याचा प्रयत्न केलेला नाहीये आणि या सुहासनेच मारलं असेल आपल्या दादाला, त्यामुळे याला जेलमध्ये घालायचंय आपल्याला, पोलिसांना आत्ताच्या आत्ता बोलव. अन्नपूर्णा आजी म्हणते हो पोलिसांना बोलवायचंय रागिनी, कामिनी, म्हणजे तुमच्यासाठी नाही ग, ज्याने कुणी यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तर मी पोलिसांना बोलवणारच आहे. पण सगळ्यात महत्वाचं सुहास अजून काहीतरी सांगतोय, दाखवतोय, ते बघूया आपण. सुहास काही कमी नसतो. कामिनी बरोबर राऊंड राऊंड सुहास सुद्धा फार हुशार झालेला असतो. जेव्हा कामिनी बाबांना ढकलून देत होते तेव्हा सुहासने शूटिंग काढलेलं असतं. व्हिडिओ शूटिंग राजन, अन्नपूर्णा आजी, रागिनी सगळ्यांना सुहासने दाखवलेलं असतं. अन्नपूर्णा आजी आता मागचा पुढचा काहीच विचार करत नाही आणि कामिनीच्या सनकन कानाखाली ठेवून देतात. शेवटी सुहासनेच बाबांना वाचवलेलं असतं आणि सुहासनेच कामिनी हे सगळं करते हे अन्नपूर्णा आजीच्या समोर आणलेलं असतं. बघू आता अन्नपूर्णा आजी कामिनीची काय अवस्था करते आणि काय शिक्षा तिला करते हे बघूया आपण पुढच्या भागात. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.